हाय एव्हरीवन, वेलकम टू द अकॅडमी ऑफ सायन्स. अकॅडमी ऑफ सायन्समध्ये पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो आहे. आज आपण बघूया बेटा प्रॅक्टिस सेट 16.3, प्रॅक्टिस सेट 16.1, प्रॅक्टिस सेट 16.2 या दोन्ही मी पूर्णरित्या शिकवलेले आहे. जर तुम्ही बघितल्या नसेल तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन त्याची लिंक तिथे दिली आहे, तुम्ही बघू शकता. आज आपण बघूया प्रॅक्टिस सेट 16.3. ठीक आहे, बघा प्रॅक्टिस सेट 16.3 मध्ये आपल्याला विचारलं आहे फाइंड द व्हॉल्यूम ऑफ द सिलेंडर इफ हाईट. ठीक आहे, बघा व्हॉल्यूम ऑफ सिलेंडर आपल्याला काढायचा आहे. याचा फॉर्म्युला आपल्याला पायासाठी मिळणार पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, काय फॉर्म्युला आहे? पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, हा फॉर्म्युला आपल्याकडे दिला आहे. म्हणजे बघा मला काय काय पाहिजे याच्यामध्ये, आर मला माहिती असला पाहिजे आणि बघा एच मीन्स हाईट मला इथे माहिती असली पाहिजे. ठीक आहे, जर मला हे माहिती असेल तर मी याचा फॉर्म्युला इथे ठेवून याचा आन्सर मी इथे काढून बघूया. क्वेश्चन नंबर फर्स्ट कडे आपण जाऊया. आर आपल्याला दिला आहे 10.5 सेंटीमीटर, एच मीन्स हाईट आपल्याला दिला आहे 8 सेंटीमीटर. चला फॉर्म्युला आपल्याला लावायचं इथे. बघा आर मी इथे लिहिला आहे 10.5 सेंटीमीटर, एच इथे हाईट दिली आहे 8 सेंटीमीटर. बघा इथे फॉर्म्युला मी इथे ठेवतो आहे पाय आर स्क्वेअर एच. ठीक आहे, बघा पायची व्हॅल्यू किती असणार आहे बेटा? 22/7 ही पायची व्हॅल्यू आपल्याला दिली आहे. नंतर आपण बघतो आहे आर आपल्याला दिला आहे 10.5. ठीक आहे, याचा स्क्वेअर आहे तर मी याला दोनदा मल्टिप्लाय करू शकतो. 10.5 इंटू 10.5. ठीक आहे, इंटू एच आहे तर एच आपल्याला दिला आहे 8. ठीक आहे, जमेल इथपर्यंत. बघा नेक्स्ट स्टेप मध्ये आपल्याला एक काम करायचं आहे. जे पण पॉइंट्स इथे दिसतात, ठीक आहे, या पॉइंटला इथून आपण काढून घेऊ. पॉइंटला काढतो, इथून पॉइंटला काढतो. पॉइंटच्या नंतर बघा एक नंबर आहे, इकडे पण पॉइंटच्या नंतर एक नंबर, तर बघा मी 2 0 इथे देतो आहे आणि बघा इथे 1 देतो. जमेल इथपर्यंत. बघा आता मी जर याला 5 ने डिवाइड केलं तर 520 जा 100 इथे पायासाठी मिळतो. 521 जा 105 आपल्याला पायासाठी मिळणार. सो 7 जा 7 जा. ठीक आहे, इथे आपल्याला पायासाठी मिळते. बघा इथे 20 आहे, मी 20 ला बघा 2 ने डिवाइड करतो ते मला इथे मिळणार 10 आणि बघा याला 2 ने डिवाइड करतो तर मला इथे मिळणार 11. ठीक आहे, चला बघूया आपण. इथपर्यंत मला मिळालेला आहे. ठीक आहे, मग बघा 11 इंटू 3 जे आता बाकी राहिले ते लिहितो मी. 11 इंटू 3 आणि बघा इथे इंटू 105 इंटू आपल्याला बाकी राहिलं आहे 8 आणि अपॉन मध्ये आपल्याला बाकी राहिलं आहे 10. ठीक आहे, चला बघू आता याला आपण सॉल्व करूया. बघा मी काय करणार, 5 ने याला पुन्हा डिवाइड करतो तर मला मिळते इथे 21. ठीक आहे, 5 ने याला डिवाइड करतो तर मला इथे मिळणार 2. ठीक आहे, नंतर बघा 2 1 जा 2 4 जा. चला बघूया इथे इथपर्यंत मला आन्सर मिळालेला आहे. ठीक आहे, मग बघा 3 इंटू 11 किती होते रे बेटा सांगा मला? 33. ठीक आहे, इंटू मला इथे मिळालं 21 इंटू 4 आपल्याला पायासाठी मिळणार. सो 84 आपल्याला इथे आन्सर मिळते. ठीक आहे, सो 33 इंटू 84 जर आपण मल्टिप्लाय करतो तर आन्सर मिळणार 277 इथे आन्सर मला मिळते. ठीक आहे, मग आता इथे आपण बघतो आहे की बघा जेव्हा पण इथे रेडियस होता हा रेडियस 2 टाइम्स आहे, म्हणजे बघा 2 टाइम्स लेंथ मला दिली आहे. आणि मग आपण इथे बघतो आहे की हाईट एक 1 टाइप ऑफ लेंथ आपल्याला दिली आहे, म्हणजे 3 लेंथ आपल्याला इथे दिलेली आहे. आणि 3 लेंथ जेव्हा एकमेकांमध्ये मल्टिप्लाय होतात, ठीक आहे, तर हे सेंटीमीटर मध्ये दिलंच होतं. सो याचा आन्सर मला सेंटीमीटर क्यूब मध्ये दिसणार. ठीक आहे, आणि व्हॉल्यूम नेहमी क्यूबच्या फॉर्म मध्ये पायासाठी मिळणार. ठीक आहे, बघूया इथपर्यंत आपलं क्वेश्चन नंबर फर्स्ट इथे कंप्लीट होऊन जाते. ठीक आहे, एक वेळा यालाच तुम्हाला बघायचं आहे आणि बघा रिवाइज करून हे समजले आहे की नाही हे तुम्हाला कमेंट बॉक्स मध्ये लिहायचं आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे आपण जाऊया. क्वेश्चन नंबर सेकंड. 1 जा 25 4 जा. ठीक आहे, मग इथे आपण एक काम करूया. इथे बघा 2 ने याला डिवाइड करतो तर इथे आला आन्सर मला 2, याला 2 ने डिवाइड करतो तर इथे आन्सर मला मिळते किती? 11. ठीक आहे, सो 11 इंटू 25. ठीक आहे, अपॉन मध्ये 2 याचा आन्सर आपल्याला पायासाठी मिळणार. ठीक आहे, बघा 25 10 जा आपल्याला मिळते 250. ठीक आहे, आणि बघा 1 टाइम्स म्हणजे 25. सो 572. ठीक आहे, 275 याचा आन्सर आपल्याला पायासाठी मिळणार 7.5. ठीक आहे, हे आन्सर मला इथे पायासाठी मिळणार. चला बघूया इथे आपल्याला आन्सर पायासाठी मिळणार 137.5. ठीक आहे, बघा मीटर इथे आहे, इथे पण मीटर आहे, हे 2 टाइम्स आहे, हा 1 टाइम आहे, सो 3 टाइम्स आणि म्हणून इथे मीटरचा क्यूब आपल्याला इथे आन्सर पायासाठी मिळणार. ठीक आहे, जमेल इथपर्यंत समजलं मुलांना सर्वांना? ठीक आहे, चला बघूया क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जाऊया.
चला मुलांना बघूया इथे क्वेश्चन नंबर 3 कडे आपण जातो आहे. क्वेश्चन नंबर 3 मध्ये बघा r इक्वल्स टू 4.2 सेंटीमीटर आपल्याला दिलेला आहे आणि बघा h इक्वल्स टू 5 सेंटीमीटर इथे दिलेला आहे. काढायचं आपल्याला व्हॉल्यूम ऑफ अ सिलेंडर. ठीक आहे, फॉर्म्युला आपल्याकडे आहे पाय r स्क्वेअर h. ठीक आहे, पायची व्हॅल्यू किती आहे बेटा 22/7 इंटू r किती दिला आहे 4.2. सो इथे मी लिहितो 4.2. बघा 4.2 इथे स्क्वेअर आहे म्हणून मी 4.2 इंटू 4.2 इथे लिहितो आहे. ठीक आहे, नंतर बघा इथे आपल्याला पायासाठी मिळतो h दिला आपल्याला 5 सेंटीमीटर. आता आपल्याला बघा घाबरण्याची गरज नाही, फक्त पॉइंट इथे दिसतात. ठीक आहे, मी एक काम करतो आहे बघा पॉइंट इथून काढून टाकतो, पॉइंट इथून काढून टाकतो. जेव्हा मी इथून पॉइंट काढतो तर पॉइंटच्या नंतर एक नंबर आहे म्हणून एक 0 घेतो. हा पॉइंटच्या नंतर एक नंबर आहे म्हणून दुसरा 0 घेतो आणि बघा इथे 1 घेतोय. ठीक आहे, चला बघूया इथे काय काय होणार. बघा 7 1 जा. ठीक आहे, 7 6 जा इथे आपल्याला पायासाठी मिळते. ठीक आहे, नंतर मी एक काम करणार बघा 5 1 जा आणि 5 20 जा मला इथे पायासाठी मिळतो. ठीक आहे, नंतर आपण बघूया याला 2 ने डिवाइड करतो आहे मी, तर बघा मला मिळालं 10. याला 2 ने डिवाइड करतो तर मला मिळते इथे किती तर 3. ठीक आहे, सो 3 इंटू 22 मला मिळाली इथे किती 66 इंटू बघा काय बाकी आहे आता 42 बाकी आहे म्हणून लिहितो मी इथे 42 आणि इंटू इथे काहीच नाही आहे. ठीक आहे, सो अपॉन मध्ये मी लिहितो आहे 10. याचा आन्सर इथे यायला पाहिजे 277.2 यायला पाहिजे. बघा सगळं सेंटीमीटर मध्ये होतं म्हणून याचा आन्सर सेंटीमीटरचा क्यूब असायला पाहिजे किंवा तुम्ही इथे लिहू शकता क्यूबिक सेंटीमीटर. ठीक आहे, बघा सेंटीमीटरचा क्यूब लिहा किंवा क्यूबिक सेंटीमीटर लिहा, दोन्ही बरोबर असणार. ठीक आहे मुलांनो, अशाच प्रकारचे प्रॉब्लेम तुम्हाला सॉल्व्ह करायचे आहे आणि बघा 4th नंबरचा प्रॉब्लेम तुम्ही स्वतः सॉल्व्ह करणार आणि याचा आन्सर काय येणार याचा आन्सर काय येते हे आन्सर तुम्हाला कमेंटमध्ये लिहून मला इथे पाठवायचं आहे. बस इथे राहू देऊ.